फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यश प्राप्ती एज्युकेशन आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर पाहत होतो। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, आणि या चॅप्टर मध्ये आपण ऑलरेडी 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करून घेत होतो की हाऊ टू सॉल्व द लिनियर इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड। लिनियर इक्वेशन ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व करायचे हे आपण पाहत होतो। फर्स्ट अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण ऑलरेडी लिनियर इक्वेशन सॉल्व करून पाहिलेले आहेत, आणि आता हे नेक्स्ट लिनियर इक्वेशन वी हॅव टू सॉल्व बाय युजिंग ग्राफिकल मेथड। बघा मित्रांनो, इथे पाहू शकता x प्लस वाय इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 आहे। ठीक आहे, तर मी काय करतो, हा x y x कॉमा y, ठीक आहे। मित्रांनो, इथे x च्या कोणत्याही व्हॅल्यू ठेवा आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा। आय विल टेक x इज इक्वल टू 0 1 2 अँड 3, ठीक आहे। x इज इक्वल टू 0 1 2 अँड 3। मित्रांनो, आता आपल्याला y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत। बघा, हा टेबल x प्लस वाय इज इक्वल टू 0 या इक्वेशन साठी आहे, ठीक आहे। तर x इज इक्वल टू 0 पुट ठेवा, y इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, x इज इक्वल टू 0 पुट केल्याच्या नंतर या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू 0 मीन्स 0, 0। त्यानंतर x इज इक्वल टू 1 पुट करा, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, y इज इक्वल टू -1, ठीक आहे। x इज इक्वल टू 2 पुट करा, y इज इक्वल टू -2, ठीक आहे। मीन्स 1, -1 2, -2 and x is equal to 3 पुट करा, y is equal to -3, 3, -3, ठीक आहे। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला। त्यानंतर मित्रांनो, सेकंड आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9। तर बघा, हे इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9। x y आणि x कॉमा y, ठीक आहे। तर इथे या इक्वेशन मध्ये मित्रांनो x च्या व्हॅल्यू किंवा y च्या व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता, ठीक आहे। तर मी काय करतो, इथे x इज इक्वल टू 4 2 8, x इज इक्वल टू मी मित्रांनो 0 पुट करतो, 0 नाही, ठीक आहे। 1 मिनिट, 0 पुट करत नाही, कारण 0 पुट केल्याच्या नंतर काय येतं, y इज इक्वल टू -9 येतं, म्हणजे खूप जास्त येईल, ठीक आहे। x इज इक्वल टू 1 पुट केलं मी मित्रांनो, तर y इज इक्वल टू काय येतं, y इज इक्वल टू -7 येतं, ठीक आहे। मीन्स x इज इक्वल टू मी इथे 2 3 4 अँड 5 पुट करतो, 2 3 4 अँड 5 पुट करतो मित्रांनो। y च्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता। x इज इक्वल टू 2 3 4 5 पुट केलं, 2 पुट केलं, 2 into 2 minus y is equal to 9, means 4 minus y is equal to 9। हा 9 इकडे आला, 4 minus 9 is equal to y, y is equal to -5, y is equal to काय आला, -5, 2, -5। त्यानंतर x is equal to 3 पुट केला मित्रांनो, 3 2 6, आणि हा y इकडे आला, 6 minus 9, 6 minus 9 काय येतं, -3, ठीक आहे। 3, -3। त्यानंतर बघा, x इज इक्वल टू मी 4 पुट केला, 4 2 8, ठीक आहे, 8, आणि हा 9 इकडे आला -9, 8 - 9 -1, 4, -1। त्यानंतर बघा, x इज इक्वल टू मी 5 पुट करतो मित्रांनो, 5 2 10, 10 - 9, 10 - 9 1, 5, 1, ठीक आहे, 5, 1, ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल। बघा, आता हे पॉइंट आलेले आहेत आणि हे पॉइंट आलेले आहेत। हे पॉइंट तुम्ही ग्राफ पेपरवर दाखवा, चारही पॉइंट स्ट्रेट लाईन मध्ये येतील, ती स्ट्रेट लाईन तुम्ही काढू शकता। त्यानंतर हे पॉइंट पण ग्राफ पेपरवर दाखवा आणि दुसरी स्ट्रेट लाईन ड्रॉ करा। दोन स्ट्रेट लाईन जिथे एकमेकींना इंटरसेक्ट होतात,
दोन स्ट्रेट लाईन जिथे एकमेकांना इंटरसेक्ट होतात ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, ते त्यांचे जे कोऑर्डिनेट असतील त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे, तेच तुमचं सोल्युशन असणार आहे. आपण आता सोल्युशन पाहूयात मित्रांनो. बघा 0, 0, 1, -1, 0, 0, 1, -1, 2, -2 and 3, -3. 2, -2 and 3, -3 हे पॉइंट आहेत. हे कोणत्या लाईनचे पॉइंट आहेत मित्रांनो? x + y = 0 या लाईनचे. x + y = 0 या लाईनचे. त्यानंतर बघा 2, -5, 3, -3, 2, -5, 3, -3, 4, -1 and 5, 1, 4, -1 and 5, 1 हे कोणत्या लाईनचे पॉइंट आहेत मित्रांनो? 2x - y = 9. 2x - y = 9 या पॉइंटचे. बघा मित्रांनो, आता हे दोन्ही लाईन्स आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत ग्राफ पेपरवर. ठीक आहे, ह्या दोन्ही लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत आपल्याला ग्राफ पेपरवर. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे पॉज करून तुम्ही लिहून घेतलेलं असेल. तर नेक्स्ट पाहूया आता ग्राफ पेपर प्लॉट करायचा. ग्राफ पेपरवर प्लॉट करायचा आहे. सर्वांनी ग्राफ पेपर काढा. ठीक आहे, आणि काही नाही, ग्राफ पेपर 10 रुपयाला येत असतो मित्रांनो. जास्त कंजूसी करायची नाही. इथं ग्राफ पेपर मी दाखवू शकत नाही कारण ग्राफ पेपरवर कारण खूप छोट्या बारीक लाईन असतात, तर ते तुम्हाला इथे फोकसमुळे दिसत नाहीत. त्यामुळे मी ग्राफ पेपरवर ड्रॉ करत नाही. नाहीतर इथे ग्राफ पेपरचं पण फंक्शन आहे. ठीक आहे मित्रांनो, तर बघा आपण इथे तरी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, मॅक्झिमम पॉइंट किती येत आहेत? 6 पर्यंत. ठीक आहे, 7, 8 अप्लाय. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो. तर आता हे पॉइंट आपल्याला ग्राफ पेपरवर दाखवायचे आहेत. हे x याला x' म्हणतो मी, हे y याला y' म्हणतो. ठीक आहे, ग्राफ पेपरवर हे पॉइंट ड्रॉ करा मित्रांनो. पहिला आहे 0, 0. 0, 0 मीन्स हा पॉइंट असेल. x कोऑर्डिनेट 0 आणि y कोऑर्डिनेट 0, 0, 0. त्यानंतर बघा 1, -1. x कोऑर्डिनेट काय आहे? x कोऑर्डिनेट 1 आहे आणि y कोऑर्डिनेट -1 आहे. मीन्स तुमचा पॉइंट येणार आहे इथे 1, -1. ठीक आहे, इथे 1, -1. त्यानंतर बघा 2, -2. x कोऑर्डिनेट काय आहे मित्रांनो? x कोऑर्डिनेट 2 आहे, y कोऑर्डिनेट -2 आहे. इथे येणार आहे तुमचा हे 2 and -2. 2, -2. त्यानंतर बघा 3, -3. x कोऑर्डिनेट काय आहे मित्रांनो? 3, y कोऑर्डिनेट -3. हे 3 आणि -3. 3, -3. ठीक आहे, लाईन ड्रॉ करा मित्रांनो. आणि लाईन थोडी जास्त मोठी ड्रॉ करायची, कारण कधी कधी काय येतं की या लाईनचे पॉइंट इकडे येऊ शकतात. ठीक आहे, आणि लाईन जर इथूनच ड्रॉ केली तर ही लाईन इंटरसेक्ट होणार नाही त्या लाईनला. त्यामुळे लाईन थोडी मोठी ड्रॉ करायची मित्रांनो. ठीक आहे, तर इथे ड्रॉ करतो मी.
ही लाईन ड्रॉ केलेली आहे. या लाईनचं इक्वेशन काय आहे मित्रांनो? x प्लस वाय इज इक्वल टू 0. x प्लस वाय इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे या लाईनचं. त्यानंतर दुसरी लाईन हे पॉइंट घेऊन ड्रॉ करायची आहे. बघा 2, -5. 2, -5 मीन्स x कोऑर्डिनेट काय आहे मित्रांनो? पेन चेंज करूया. x कोऑर्डिनेट आहे 2 आणि y कोऑर्डिनेट -5. x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट -5. 2, -5 म्हणजे कुठे येणार आहे मित्रांनो? हे 2 आणि हा -5 इथे येणार आहे पॉइंट. 2, -5. त्यानंतर बघा 3, -3. x कोऑर्डिनेट काय आहे? 3, y कोऑर्डिनेट -3 म्हणजे इथेच पॉइंट येणार आहे हा पण 3, -3. त्यानंतर 4, -1. x कोऑर्डिनेट काय आहे? 4, y कोऑर्डिनेट -1 म्हणजे इथे पॉइंट येणार आहे 4, -1. हा 4, -1. त्यानंतर 5, 1. x कोऑर्डिनेट 5, y कोऑर्डिनेट 1. 5, 1. x कोऑर्डिनेट 5, y कोऑर्डिनेट 1. 5, 1. ठीक आहे. आता ही लाईन तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो. ही लाईन जॉईन करून घेतलेली आहे आपण. ही लाईन कोणती आहे? 2x - y इज इक्वल टू 9 ही लाईन आहे. 2x - y इज इक्वल टू 9. ठीक आहे. ही लाईन इंटरसेक्ट कुठे होते मित्रांनो? या पॉइंटला इंटरसेक्ट होते आणि हा पॉइंट काय आहे? 3, -3. 3 अँड हे 3 अँड -3. ठीक आहे. मीन्स x कोऑर्डिनेट 3 अँड y कोऑर्डिनेट -3. देयरफॉर x is equal to 3 and y is equal to -3 are the solution of above simultaneous equation. हे वरील सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन आहेत. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल. खूप इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण. नेक्स्ट एकच क्वेश्चन पाहणार आहोत या प्रॅक्टिस सेट 1.2 मधील मित्रांनो. त्यानंतर जे दुसरे 2 क्वेश्चन रिमेनिंग 2 क्वेश्चन आहे ते तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. ठीक आहे. समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन हा मित्रांनो. आता हा एक क्वेश्चन पाहूया ग्राफिकल मेथडने आणि त्यानंतर ग्राफिकल मेथडचे जे काही दुसरे 1.2 मधील एक्झाम्पल आहेत ते तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. तर पहा 3x - y is equal to 2 and 2x - y is equal to 3 आहे मित्रांनो. हे बघा इक्वेशन फर्स्ट आहे 3x - y is equal to 2 and दुसरा आहे 2x - y is equal to 3. तर बघा x, y आणि x, y. x आणि y चे कोऑर्डिनेट मी फाइंड आउट करतो मित्रांनो. मित्रांनो मी इथे काय घेतो 0, 1, 2, 3 व्हॅल्यू घेतो. ठीक आहे. x च्या व्हॅल्यू 0, 1, 2, 3 घेतो. ठीक आहे. y च्या काय येतील ते सांगा मला. 0 घेतल्याच्या नंतर y इज इक्वल टू -2. त्यानंतर 1 घेतल्याच्या नंतर y इज इक्वल टू 3 - 2. 3 - 2 मीन्स 1. ठीक आहे. त्यानंतर 2 घेतल्याच्या नंतर 6. 3 दोन्ही 6. 6 - 2 4. त्यानंतर 3 घेतल्याच्या नंतर 3 त्रिक 9. 9 - 2 7. 7. ठीक आहे. मीन्स 0, -2, 1, 1, 2, 4 and 3, 7 ह्या काय झालेल्या आहेत? व्हॅल्यूज आलेल्या आहेत. त्यानंतर या इक्वेशन मध्ये पण x, y, x, y. ठीक आहे. तर मी x ची व्हॅल्यू घेतो मित्रांनो. x इज इक्वल टू 0 घेतलं मी. x इज इक्वल टू 0 घेतलं. y इज इक्वल टू काय? -3. 0, -3. ठीक आहे. त्यानंतर x इज इक्वल टू 1 पुट करतो मी. 1 नंतर 2 घेतो आणि नंतर
3 घेतो. ठीक आहे, ह्या सेम तशाच 0 1 2 3 घेतो. ठीक आहे, तर किंवा त्यापेक्षा थोडा वेगळ्या घेऊयात. -2 अँड -2 अँड -1 घेतो. ठीक आहे, -2 अँड -1. ठीक आहे, x इज इक्वल टू 1 पुट केल्याच्या नंतर काय येतं मित्रांनो, 2 × 1 - y इज इक्वल टू 3. मीन्स 2 - y इज इक्वल टू 3, 2 - 3 इज इक्वल टू y, y इज इक्वल टू -1 येते. y इज इक्वल टू -1 मीन्स 1, -1. त्यानंतर x इज इक्वल टू 2 पुट -2 पुट करतो मित्रांनो. 2 × -2 - y इज इक्वल टू 3 मीन्स -4 - y इज इक्वल टू 3, 4 - 3 इज इक्वल टू y. सॉरी, -4 - 3 इज इक्वल टू y मीन्स -7 इज इक्वल टू y. y इज इक्वल टू काय आलं, -7. -2, -7. त्यानंतर x इज इक्वल टू -1 पुट करतो. ठीक आहे, x इज इक्वल टू -1 पुट केल्याच्या नंतर काय येतं मित्रांनो, 2 × -1 - y इज इक्वल टू 3. ठीक आहे, -2 - y इज इक्वल टू 3. ठीक आहे, हा 3 इकडे आला, -3, -2 - 3 -5. ठीक आहे, -1, -5. तुम्ही फक्त हा टेबल घेऊ शकता मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्टली करू शकता. ठीक आहे, तर पाहूया आता x आणि y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, x आणि y आपल्याला प्लॉट करायचं, x आणि y चे जे पॉइंट आहेत ते प्लॉट करायचे आहेत. तर पहिले बघा 0, -2 1, 1. मित्रांनो, हे पॉइंट आपल्याला प्लॉट करायचे आहेत ग्राफवर. 0, -2 1, 1. 0, -2 1, 1. त्यानंतर 2, 4 3, 7. 2, 4 3, 7. 0, -3 1, -1. 0, -3 1, -1. -2, -7. -2, -7 and -1, -5. -1, -5. ठीक आहे, हे आहे 2x - y इज इक्वल टू 3 चे इक्वेशन. 2x - y इज इक्वल टू 3 आणि हे आहे 3x - y इज इक्वल टू 2. 3x - y इज इक्वल टू 2. ठीक आहे, हे पॉइंट आपल्याला प्लॉट करायचे ग्राफ पेपरवर मित्रांनो. तर पहा, मॅक्झिमम 7 पॉइंट आहे मित्रांनो. मॅक्झिमम किती आहे, 7 आणि -7. त्याप्रमाणे घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, 7 आणि -7. अप्लाय, सिलेक्ट करा आणि हा इकडे घेऊन. ठीक आहे, हा आहे x डॅश, हा आहे y डॅश आणि तो y. बघा मित्रांनो, हे पॉइंट 0, -2
एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट -2, 0, -2. त्यानंतर आहे 1,1, एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 1, 1,1 सॉरी 1,1 हा आलेला आहे इथे पॉइंट 1,1. त्यानंतर 2,4, एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 4, 2,4. आणि नंतर आहे 3,7, एक्स कोऑर्डिनेट 3 अँड वाय कोऑर्डिनेट 7, 3,7. हे 4 पॉइंट आलेले आहेत. हे 4 पॉइंट मित्रांनो जॉईन करून घ्या. हे 4 पॉइंट मी जॉईन करून घेतो स्ट्रेट लाईनने. ठीक आहे, हे 4ही पॉइंट मी जॉईन करून घेतलेले आहे. ठीक आहे, हे कशाचं इक्वेशन आहे मित्रांनो? हे इक्वेशन आहे 3x - y = 2 या लाईनचं इक्वेशन. ठीक आहे, त्यानंतर बघा ही लाईन कोणती आहे? 3x - y = 2. त्यानंतर 2x - y = 3. ठीक आहे, ज्यांचे पॉइंट प्लॉट करा. 0, -3 एक्स कोऑर्डिनेट काय आहे मित्रांनो? ठीक आहे, एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट -3, 0, -3 हा पॉइंट आला. 0, -3. त्यानंतर बघा 1, -1 एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट -1 हा पॉइंट इथे आलेला आहे. 1, -1. त्यानंतर -2, -7 एक्स कोऑर्डिनेट काय आहे मित्रांनो? -2, वाय कोऑर्डिनेट -7, -2, -7 म्हणजे हा इथे येणार आहे. -2, -7. आणि नंतर -1, -5 एक्स कोऑर्डिनेट काय आहे? -1 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे? -5, -1, -5 हा इथे येणार. -1, -5. मित्रांनो हा अलग आलेला आहे पॉइंट, पण हे 3 पॉइंट एका रेषेमध्ये आलेले आहे. म्हणजे आपण काय करू शकतो? स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. ही स्ट्रेट लाईन. ठीक आहे, (2x - y = 3) हे या लाईनचं इक्वेशन आहे. 2x - y = 3. ठीक आहे, ह्या दोन लाईन एकमेकींना इंटरसेक्ट कुठं होत आहेत मित्रांनो? तर ते पाहू शकता. त्या दोन लाईन एकमेकींना इंटरसेक्ट कुठे होत आहेत? इथे कुठेतरी इंटरसेक्ट एकमेकींना होत आहेत. x = -5 आणि y = -1 ला. इथे हे आपण बरोबर प्लॉट केलेलं नाही. जेव्हा तुम्ही असं स्ट्रेट ग्राफ पेपरवर प्लॉट कराल तेव्हा तुम्हाला समजेल की x = -5 सॉरी x = -1 आणि y = -5 हे काय असतील? सोल्युशन असतील या सायमल्टेनियस इक्वेशनचे. ठीक आहे मित्रांनो, हे आपण ग्राफ पेपरवर जर प्लॉट केलं तर आपल्याला स्ट्रेट समजून येईल. x = -1 आणि y = -5 हे काय असतील? सोल्युशन असतील या सायमल्टेनियस इक्वेशनचे. ठीक आहे, तर यानंतरचा नेक्स्ट पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.